पुराण काळात एक महान राजाची नगरी होती. त्या नगरात एक महान विद्वान राहत होता, पंडित राज ज्ञानेश्वर. त्याचं ज्ञान इतकं खोल होतं की राजासुद्धा त्याचा आदर करत असे. पण त्याच नगरात एक तरुण मुलगी होती, मालविका. ती राजाच्या दरबारात काम करायची, जी खूप साधी पण विचारांनी खूप तीक्ष्ण होती. ती नेहमी म्हणायची, शब्द फक्त आवाज नाहीत, शब्दात आयुष्य बदलण्याची ताकद आहे. एक दिवस दरबारात मोठी चर्चा सुरू झाली. विषय होता, शब्द खरंच शक्तिशाली आहेत का? पंडित म्हणाले, शब्द फक्त हवा आहे. तर काही लोक म्हणाले, शब्द म्हणजे फक्त आवाज. तेव्हा मालविका पुढे आली. ती म्हणाली, जर शब्द फक्त आवाज असते तर कोणीतरी बोलल्यावर माणूस रडत नाही आणि कोणीतरी बोलल्यावर माणूस आयुष्य बदलत नाही. तिचे बोलणे ऐकून संपूर्ण दरबार शांत झाला आणि राजा म्हणाले, मी तुला एक आव्हान देतो. जर शब्द खरेच शक्तिशाली असतील तर सिद्ध करून दाखव. तेव्हा मालविका शांतपणे म्हणाली, मी शब्दानेच सिद्ध करून दाखवेन. ती एका सामान्य शेतकऱ्याकडे गेली. तो शेतकरी खूप दुःखी होता, कारण त्याने आळशीपणामुळे सर्व काही गमावलं होतं. मालविका त्याच्या जवळ गेली आणि त्याला म्हणाली, तुम्ही हरलेले नाहीत, तुम्ही तर अजून सुरुवातही केलेली नाही. ही एक ओळ. आणि त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात चमक आली. तो पुन्हा उभा राहिला, मेहनत केली आणि काही वर्षात तोच माणूस यशस्वी झाला. आणि तो एक दिवस मालविका सोबत दरबारात आला आणि राजाला म्हणाला, माझं आयुष्य मालविकाच्या त्या एका वाक्याने बदललं. तुम्ही हरलेले नाहीत. सगळे थक्क झाले. राजा म्हणाला, खरंच शब्दात ताकद असते. तेव्हा मालविका म्हणाली, शब्द जसे उभारू शकतात तसेच तोडूही शकतात. म्हणून शब्द वापरण्याआधी विचार करा. शब्द हे फक्त आवाज नाहीत, ते कोणाचं आयुष्य घडवूही शकतात आणि बिघडवूही शकतात. म्हणूनच म्हणतात, जिभेवर साखर ठेवा, कारण शब्द जखमही देतात आणि औषधही होतात. शब्दच असतात जे इतिहास घडवतात. शब्दच कधी माणसाला उंच उडवतात. शब्दांनी जखम होते, शब्दच मलमही देतात. पण योग्य शब्दच आयुष्य बदलून टाकतात. तुमचे शब्द आज कोणाचं आयुष्य बदलत आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा.